वेलकम टू आवर चॅनल. मी आयुष नरवणकर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आपला नवरात्रीचा सेकंड डे आहे आज आणि आम्हाला आज ग्रीन आहे. म्हणजे ब्लॉग थोडेसे हे होईल, वर खाली होतील, तर तुम्ही थोडं समजून घ्या. आणि आपल्याला आज परत तिकडेच कॉल आहे, म्हणजे आज 9 दिवस आहे आपल्याला. आणि मी विचार की तुम्हाला मागच्या म्हणजे कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्ही त्यात बोलले होतो की 9 दिवस ब्लॉग करेन. तर पॉसिबल झालं तर मी नक्कीच करेन, नाही झालं तर तुम्ही थोडा समजा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी जाऊन फटफट सबस्क्राईब करा. आपले 7K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तुमचा आज असंच सपोर्ट राहू द्या आणि अजून थोडा सपोर्ट द्या. आणि आज थोडा लेट झाला कारण की मी गेलो होतो जरा कामाने बाहेर आणि भावेशला मी ठेवलेला. भावेशला माझ्यामुळे भावेशला शिया पडला, थोड्या ओरडा खाल्ला भाऊ. म्हणजे भाऊने आम्हाला ह्याला ओरडा दिला, भाऊला माहिती नाही रोजच्या प्रमाणे सवय झाले. पण आता काय नाही, आता जातो आम्ही लोकेशनवर. फक्त आता मयंकला घेतो आम्ही तिकडनं आणि आम्ही जातो फटफट. आता वाजलेत 8 वाजायला फक्त 5 मिनटं बाकी आहेत आणि आम्हाला तिकडे बोलवत आहेत. आता डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. इथे आमचं मयंकचं शॉप आहे, द हक्का चायनीज. विजिट करा तुम्ही पण. भावा फुकटमध्ये प्रमोशन केलं, आता काय बोलशील? काय नाही, ब्लॉगला सबस्क्राईब करा, अजून चॅनलला लाईक करा आणि सबस्क्रायबर वाढवा भावाचे. पैसे तर द्या आता. प्रमोशन केलं बादशाह बोले. आता डायलॉग तोच होणार आहे पूर्ण. चला तर गाईस आम्ही पोचले, सेटअप केला आपल्या भावांनी. भावा काय बघतो का? ना भावा, मला वाटलं होता काहीतरी बोलणार, मला वाटलं तू काय नंतर सांगतो तुला फुर्सत मध्ये. आपण दोघं जाऊ. जरा समजतंय, जरा ओजीवाली आहे थोडीशी, जरा ओजीवाली घालायची आता सगळे कपडे बिपडे सगळे. भावाचे 150 वाले वाटतात. 50 वाली नाही बोलला भाऊ. 150 वाले. जरा काही सेटअप वगैरे जरा स्टँड बिन आता वरती हे करतो, मग भेटतो तुम्हाला. चला तर गाईज आता आम्ही इथे वाजवायला चालू करतोय. ते लोक बोलले तुम्ही वाजवा तर पब्लिक खाली उतरणार, तर आम्ही आता वाजवायला चालू करतोय. आमचा मेन कीबोर्डवालाच नाही आला. वाजले किती रे? 8:30 वाजले ना? 9 साडेआठ वाजले. आमचा अजून कीबोर्डवाला हा जाऊ आता. पाखरा आजाद केला तुला भाई न हा भाई. आता बोललो असं चांगलंच. देवीचं पण वाजवतोय काय? कोणता? हा एक बाप देवीचा एक तो वाजव ना, आहे तुझा डोंगर तो देतो तुला. मग काय वाजवणार? कोणता? हा एक कोणता आहे? सारखा वाज. कोणता आला? पण आपल्याला आहे का? आपण बीटिंग मारले का कधी? वाजवलंय? तू अशी गाणी वाजवतो ना भावा, आम्हाला ते लक्षातच चांगला नाही. बोलतोय तू. जाऊ दे, बाई. असेच बनून राहा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये. भेटतो तुम्हाला डायरेक्ट वाजून झाल्यानंतर. चला भावांना. आणि भाईने आपल्या शेव बिव घेऊन आलाय हॉटेलमधून. शेवबुंदी पण आहे प्रसादाला. नको, आम्ही खाल्ले आता शेव. चला
तर गाईज आपला आता पॅकअप झाला आहे. आम्ही निघालेत तिकडनं. आता काय उद्या परत वाजवायचं आहे. आता मी ब्लॉग हा इकडेच एंड करतो, कारण की आता काय याच्यात तर काय गरबा वगैरे पण खेळायला भेटणार नाही आणि सगळीकडे बंद करतात लवकर, काय माहिती आहे का. आम्ही विचार केला की जाऊन खेळू, पण नाही, सगळं बंद करतात ना. तर मी ब्लॉग इकडेच एंड करतो. तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.